आपण आलोय मुरबाड माळशेज या रस्त्यावरती. आज तारीख 28. सकाळी घाटाच्या वरती रस्ता खचला होता आणि आम्हाला तर अर्जंट पुण्याला म्हणजे गावी जायचं होतं. तर तातडीने पोलीस अधिकाऱ्यांशी, टोकावड्याचे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि विचारलं की रस्ता चालू आहे, पण मोठ्या गाड्यांसाठी रस्ता बंद होता, छोटे कार जाऊ शकत होत्या. आणि आता वाजलेत साधारणतः 8:30 वाजता आम्ही इथे आवळ्याची वाडी, इथनं कल्याण 78 आहे, ठाणे 98 आहे, आवळ्याची वाडी इथे आम्ही आहोत. थोडंसं चहा पिण्यासाठी थांबलो. आता आपण घाटामधील रात्रीचं दृश्य आपण दाखवूया. चला तर, घाट समोरच आहे, 10-12 किलोमीटर अंतरावरती घाट आहे. घाटातनं जाऊया. अंबरनाथवरून निघालो 6:30 वाजता, 6:40ला. आणि आज 28 तारीख. घाटाच्या वरती रस्ता खचलाय. आपण बघतोय समोर प्रचंड धुकं आहे. घाटातील रात्रीचं दृश्य कसं असतं ते आज आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर असा घाट, माळशेज घाट. रविवार शनिवार म्हटल्यानंतर प्रचंड गर्दी असते. सुंदर असा माळशेज घाट बघतोय आपण. धुकं पण दिसतंय सुंदर असं. आज 28 तारीख सकाळी रस्ता खचला होता. सगळ्या गाड्यांना म्हणजे सगळीकडे बातम्या होती की माळशेज घाट बंद करण्यात आलेला आहे. पण टोकावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, त्यांना फोन केला, म्हटलं नक्की परिस्थिती काय आहे. त्यांनी सांगितलं की छोट्या गाड्या जाऊ शकतात. तर आम्ही आमच्या गावी जाण्यासाठी आम्हाला हा मार्ग सगळ्यात चांगला. आपण समोर बघतोय प्रचंड धुकं, गाडी येते त्यामुळे. आणि रस्ता चांगला झालाय. रस्ता चांगला झाल्यामुळे माळशेज घाट पावसाळ्यामध्ये सकाळी सुंदर असे धबधबे दिसतात, पण रात्रीचा माळशेज घाट आपण बघतोय एका बाजूला दरी, या बाजूला डोंगर आणि दोन्ही बाजूला झाडं. त्यामुळे प्रचंड असं हिरवगार सौंदर्य आपण रात्रीचं बघतोय. रात्रीचा हा रस्ता सुद्धा सुंदर दिसतो. धुकं असल्यामुळे गाडी सावकाश चालवावी. पण आज रस्ता खचल्यामुळे मोठ्या वाहनांची, ट्रक आणि हे गाड्या बंद आहेत. फक्त 4 व्हीलर जाऊ शकतात. तुम्ही कमेंट मध्ये सांगा की रात्री गाडी चालवणं सेफ का सकाळी चालवणं सेफ. प्रत्येकाचा अनुभव सांगा याच्यामध्ये. मला आलेला अनुभव की रात्री गाडी सेफ चालवणं. म्हणजे कसं आहे की पुढच्याचा अंदाज येतो. पुढच्याच्या गाडीची लाईट आल्यामुळे आपल्याला अंदाज येतो. गाडी रात्रीचं चालवणं मला तरी वाटतं सेफ. आपलं मत प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. आपण अख्खं धुक्यातनं चाललोय बघा, पण धुक्यातनं गाडी आपली जात आहे आणि बाजूला रेडियम असल्यामुळे सगळा अंदाज येतो. म्हणजे हा मुरबाड, अरे बापरे, माळशेज घाट. खड्डा होता मध्ये. माळशेज घाटामध्ये जिथे दरड कोसळण्याची जास्त भीती आहे त्या ठिकाणी थांबू नये आपण. गाड्या दिसत आहेत, तुरळक गाड्या आहेत. सुंदर असा माळशेज घाट. आपण सगळ्यांनी दिवसा माळशेज घाट कसा दिसतो तो बघितला, पण आज रात्री माळशेज घाट कसा दिसतो तो आपण बघतोय. थोडस खड्डे बिड्डे थोडं जपून, पण इथे सगळा सीसी रोड आहे. काय नजारा आहे. सुंदर असा धबधबा पण बाजूला पडतोय, पण अंधारात दिसणार नाही. आणि आपल्या आता हळूच जाऊया. हा धबधबा बघतोय आपण, किती प्रचंड प्रमाणात धबधबा पडतोय. पण तिथे थांबता कामा नये, कारण वरतून एखादा दगड पडण्याची भीती असते. त्यामुळे पटकन आपण पुढे जाऊया. निसर्ग सुंदरच असतो, पण निसर्गाची काळजी आपण जर घेतली तर निसर्ग आपली काळजी घेईल. रस्ता रुंद झाल्यामुळे आणि रस्ता सिमेंटचा झाल्यामुळे गाडी चालवणं आणखी सोपं आहे. पण पावसाळ्यामध्ये गाडी
एकदम सावकाश चालवली पाहिजे. ह्या बाजूला एक मंदिर आहे छोटं आणि घाटातील एक मंदिर आहे आणि सुंदर असे रेडियममुळे आपल्याला अंदाज येतो रस्त्याचा. राईट साईडला मंदिर आहे इकडे. पूर्णपणे असं हा डोंगर त्याच्या छायेमध्ये आपण गाडी चालवतो. लेफ्ट साईडला पूर्णपणे दरी आहे. पूर्णपणे आता हे धुकं असल्यामुळे काही समजणार नाही. आपण आता बोगद्यातनं चाललोय. समोरचं सगळं बघतो आपण. हा बोगदा बघतोय आपण. गाड्या थांबल्या आहेत काही. आपण बोगद्यातनं पुढे आलो. प्रचंड धुकं होतं. मध्येच धुकं गायब झालं. म्हणजे हा धुकं आणि वाऱ्याचा लपाछपीचा खेळ आहे ना, तसं वाटतं. आता बघ इथे धुकं पूर्णपणे गेलं. तुरळक गाड्या आहेत. आज तो रस्ता खचल्यामुळे मोठ्या गाड्यांना प्रवेश नाही, फक्त छोट्या गाड्या जातील. बोगद्याच्या पुढे आलो आहोत आणि इथे धुकं नाहीये. मध्येच धुकं येणार. त्यांचा लपाछपीचा खेळ, वारा आणि धुकं. वारा आला का धुकं पळून जातं आणि वारा गेल्यानंतर धुकं परत येतं. सुंदर असं दृश्य माळशेत घाटामधील रात्रीचं दृश्य आपण बघतोय. आपण जो बोगदा आहे माळशेत घाट म्हणजे जुन्नरवरून कल्याणला जाताना पहिला बोगदा लागतो. त्या बोगद्याच्या पुढे आपण जुन्नरच्या बाजूने आपण चाललोय नारायणगावला. थोडा थोडा पाऊस चालू झालाय. घाटामध्ये आपल्याला कुठेही पाऊस लागला नाही, पण घाट संपल्यानंतर आता पाऊस इथे चालू आहे. बारीक बारीक रिमझिम पाऊस चालू आहे. समोर संपूर्ण धुकं आहे. आता आपण मुरबाड हे ठाणे जिल्हा हे आमचे कथोरे साहेबांचं मतदारसंघ, मुरबाड मतदारसंघ संपतोय आणि पुणे जिल्ह्याची पण हद्द सुरू होते. घाट संपलाय. घाट संपल्यानंतरचा रस्ता आपण बघतोय. नॉर्मल जेव्हा पाऊस नसतो किंवा अशी काही दुर्घटना घडत नाही त्यावेळी हा रस्ता 24 तास चालू असतो. आता पण 24 तास चालू आहे, पण तुरळक गाड्या आहेत. पण इतर वेळी गाड्या प्रचंड असतात. कोणालाही तशी पूर्वी भीती होती. माळशेत घाटातनं जायचं म्हटलं तर भीती वाटायची. आता तसं नाही. घाट पण सुंदर झालाय, रस्ते सुंदर आहेत, त्यामुळे लोकांना इथून जायला जास्तीत जास्त चांगलं वाटतं. आपण बघतोय इथे खचलाय वाटतं रस्ता. इथे खचला रस्ता. हा रस्ता जो खचलाय तो पुढे खचलाय, त्याच्यामुळे बायपास रस्ता आहे. रस्ता खराब आहे. हा रस्ता पुढे सीसी रोड खचल्यामुळे पर्यायी रस्ता बघतो आपण. पर्यायी रस्ता सांगितलाय, कसा रस्ता आहे बघा. त्याची कल्पना पण नाही, काही नाही. आता मागे जाता येत नाही म्हणून पुढे जायचं. पिंपळगाव जोगा धरण आहे बाजूला. कारण हे धरण झाल्यानंतर धरणाचं पाणी वाढलं की हा रस्ता पाण्याखाली जातो. या जुन्या रस्त्याने आपण जातोय. आता पुढच्या गाड्या चालल्यात, आपण पण मागे चाललोय. आपल्याला परत तो आळे फाट्याला रस्ता जातो, त्या रस्त्याला जॉईंट व्हायचं आहे. अरे दगड लागला. रस्ता अरुंद होता. बाजूनी एक टेम्पो आला, त्याला जागा देण्यासाठी बाजूला झालो तर दगड प्रचंड मोठा. गाडी पुढे का जात नाही. पुढच्याने सांगितलं, साहेब दगड मोठा आहे,
मग रिव्हर्स घेतली आणि बाजूला आलो. रस्ता अनोळखी असल्यामुळे थोडी अडचण होते आणि त्याच्यात रात्र. समोरनं गाडी येते. त्याला सिग्नल दिला त्यामुळे बाजूला झाला. तेव्हा थांबायला लागेल थोड्या वेळ. हळूहळू काढूया बाजूला. तसं काही हे दिसत नाही. खड्डा रस्ते खड्डा. आता आपण मेन रोडला लागतोय. आपण कुठून चाललोय हे आम्हाला काही कळत नाही. पुढच्या गाड्या चालतायत त्याच्या मागे आम्ही चालतोय. पाऊस येतोय मध्येच मध्येच दुःख. जेवढं आम्ही आतमध्ये आलो तेवढंच परत बाहेर पडायचं असं वाटतंय. मुख्य रस्त्यापासून जिथे रस्ता खचलाय त्याच्या अलीकडे आम्ही आतमध्ये आलो 3-4 किलोमीटर. तेवढंच आता परत बाहेर पडायला लागतंय असं वाटतंय. रस्ते संपूर्ण रस्ता मुरबाड ते माळशेज घाट सुंदर रस्ता होता. पण सगळी मजा ती ह्या पॅच मुळे कच्च्या रस्त्याने घालवली. रस्ता थोडासा चांगला आहे. डांबरी रस्ता असल्यामुळे आम्ही तिथून 2-4 किलोमीटर आतमध्ये आलो. थोडं गाव लागलं. रस्ता खराब होता. 1 तास गेला. पुढच्या गाडीमुळे आपल्याला समजतं की रस्ता चांगला आहे. त्याने ब्रेक दाबला का आपण ब्रेक दाबायचं. हे गाव आहे. आता वाजलेत 9:40. आपण साधारण 8:30ला माळशेज घाटाच्या इथे होतो वरती. तिथून 100 मीटरचा पॅच खचल्यामुळे सुमारे 1 तास आपल्याला हा पूर्णपणे ही प्रदक्षिणा घालून, खडतर प्रदक्षिणा म्हणायला हरकत नाही, खडतर प्रदक्षिणा घालून आपण आता मुख्य रस्त्याच्या इथे लागतोय असं वाटतंय. हे सर्व गाड्या जुन्नरला, आळेफाटा, नारायणगाव इकडे जाणार आहे. आता मोठ्या गाड्या पण सुरू झाल्यात. तिथे जो खचला होता त्यावेळी एक बाजू साईड चालू केली होती त्यांनी, पण आता काम सुरू असल्यामुळे पूर्णपणे बंद आहे. तर मोठ्या गाड्या सुद्धा आपण बघतोय, ट्रक पण इथं सुरू झाले. तर हा रस्ता अरुंद असल्यामुळे ट्रक थांबतायत आमच्या, कारण त्यांच्या लोडेड गाड्या असतात त्यामुळे त्या खाली रस्त्याच्या खाली उतरू शकत नाही. एक चाक आमचं चिखलामध्ये, एक चाक रस्त्यावरती. भाजीच्या गाड्या असतात, सामान असतं, कारण कल्याणला मोठं भाजी मार्केट आहे. बस पण सुरू झाली भाऊ, इकडनं बस पण जायला सुरुवात झाली. पर्यायी रस्ता त्यांनी सांगितलाय पण तो प्रचंड खराब आहे. समोरच्या गाडीने स्पीड पकडलं का आपण पण स्पीड पकडायचं. तो थांबला का आपण थांबायचं, म्हणजे खड्डा असेल ना. असं वाटतं की आता मुख्य रस्ता येईल, पण काय मुख्य रस्ता येत नाही. हे गाव आहे, खेडेगावामध्ये रस्ते, डांबरी रस्ते. पाऊस जास्त होतो घाटमाथ्यावरती. ते प्रचंड पावसाचं प्रमाण आहे घाटमाथ्यावर, त्याच्यामुळे रस्ते, डांबरी रस्ते खराब होते. बघा कशी गंमत आहे. एखादा रस्ता खचला की पर्यायी रस्ता. बघा रस्ता बघा, पाण्यात आपण जातोय, रात्रीची वेळ. प्रवास कसा सुंदर प्रवास होतोय का. चिखल रस्ता, समोर गाडी असल्यामुळे तसा अंदाज येतो. नाहीतर आपण एकटं असल्यानंतर बघा रस्ता पण अजून मुख्य रस्ता येत नाही. रस्त्यात येताना अनेक गावं लागली छोटी छोटी, पण रात्रीची वेळ असल्यामुळे गावं काही तुम्हाला सांगता येणार नाही. रस्त्यात अनेक छोटी छोटी गावं लागली, पण रात्र असल्यामुळे गावांची नावं काही कळाली नाही. आपण प्रतीक्षा करतोय की कधी मुख्य रस्ता लागतो आणि आम्ही कधी बनकर फाट्याला जातो, कारण बनकर फाट्यावरून आपला राईट मारून नारायणगाव आणि मग आपलं लोणी. पाऊस, जोरदार पाऊस आहे. आता वाजले 10:04.
म्हणजे 2 तास आमचे त्या एका 100 मीटरचा पॅच खचल्यामुळे गेले. समोरनं गाडी येते का बघायला लागेल ना. समोरनं गाडी येते, तिथे त्यांनी गाडी उभी केली आहे. रस्ता छोटा असल्यामुळे आम्हाला आता बाजूनी जायला लागेल. 7 ते 8 गावं लागेल, पण आमचा अजून मुख्य रस्ता येत नाही. गावं बघतोय, पुढे जातोय. असा वेगळा प्रवासाचा आनंद, असा वेगळा प्रवासाचा अनुभव. परत हे दुसरं गाव आलं बघा. त्या वाड्या असतील, पण अशा वाड्या आणि गावं बरीच 10-15 गावं आणि वाड्या असतील एकत्र. आता वाजलेत 10:15. मुरबाड ते माळशेज घाट आणि धुकं, पावसाचे दिवस असल्यामुळे ह्या घाटाचं सौंदर्य आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. पण घाट चढल्यानंतर खऱ्या अर्थाने आमची परीक्षा, 100 मीटरचा पॅच, पण मला असं वाटतं 1.5 तास आमची गाडी चालली तो पॅच टाळण्यासाठी. पॅच असल्यामुळे रस्ता बंद, पर्यायी रस्ता. हा पर्यायी रस्ता 20-22 किलोमीटर झाला असेल, पूर्ण प्रदक्षिणा घालून 20-25 गावं, खराब रस्ता. आणि अशा याच्यामध्ये आम्ही प्रवास करतोय. आता एका गाडीवाल्याला विचारलं, तो म्हणाला की 1-1.5 किलोमीटर मुख्य रस्ता लागेल. तर बघूया आपण. असा पण एक प्रवासाचा आनंद असतो, असे पण अनुभव असतात. आपण बघतोय मुख्य रस्ता आलेला आहे समोर. हा जो रस्ता बघतोय डाव्या बाजूनी जुन्नर कडनं, म्हणजे आळेफाटा नारायणगाव कडनं गाड्या येत आहेत आणि पुढे रस्ता बंद आहे. तर आपण मुख्य रस्त्याला लागलोय. आता इकडे रस्ता बंद आहे पहा, राईट साईडला रस्ता बंद आहे. आता आपण माळशेज घाटाच्या पुढे आळेफाटा आणि नारायणगाव मुख्य रस्ता, माळशेज घाट चढल्यानंतर संपल्यानंतर पुढे 100 मीटरचा पॅच सीसी रोड खचला एका बाजूला, त्याचं काम सुरू आहे. पर्याय रस्ता त्यांनी दिलाय, तो पर्याय रस्ता 2 तास लागले. आपण अंबरनाथवरून 6:30 वाजता निघालो. 7 वाजता आम्ही 7:15 साधारणतः मुरबाड मध्ये होतो. आणि मुरबाड मधून निघालो आम्ही आणि माळशेज घाट जो टॉप आहे वरती, जे आपलं हद्द संपते ठाणे जिल्ह्याची, तिथे आपण 8:30 पोहोचलो. आज 28 तारीख सकाळी बातमी आली की माळशेज घाटाच्या वरती रस्ता खचलाय आणि एका बाजूची वाहतूक सुरू आहे आणि छोट्या गाड्यांना परवानगी आहे. आम्ही तिथे टोकावड्याचे पोलीस अधिकारी यांना विचारणा करून आम्ही निघालो. घाट सुंदर आहे, सगळं घाटाचं दृश्य दाखवलं. म्हणजे अंधारामध्ये रात्रीचा घाटाचं सौंदर्य कसं असतं पावसामध्ये आणि धुकं, हे दाखवण्याचा आम्ही आज व्हिडिओ म्हटलं करूया जाताना. आणि म्हटलं पुढे 100 मीटरचा पॅच आहे, एका बाजूने आपली गाडी जाईल, पण त्याच्याच अलीकडे पूर्णपणे तो रस्ता बंद केला. लेफ्ट साइडनी एक कच्च्या रस्त्यातनं आम्हाला सांगितलं जायला की ह्या रस्त्यातनं तुम्हाला, म्हणजे पर्यायी रस्ता केलाय. ठीक आहे, पर्यायी रस्ता असं 100 मीटरचा पॅच दुरुस्त करायचं, तर पर्यायी रस्ता काय 2-3 किलोमीटर वळसा असेल. पण तो आम्ही रस्ता आपण बघितला सगळा की खतरनाक रस्ता होता, पर्यायी रस्ता. म्हणजे अनपेक्षित, म्हणजे आम्हाला कल्पना नव्हती का प्रवास आमचा असा होईल. पण त्या प्रवासात पण आपण बरंच काही शिकलो. तो रस्ता 1-2 किलोमीटर नाही, 10-20 किलोमीटर असा वळसा पूर्णपणे मुख्य रस्त्याला, म्हणजे बनकर फाट्याच्या अलीकडे, बनकर फाट्याच्या अलीकडे आम्ही निघालो. तो पूर्ण वळसा साधारणतः 12-15 गावं होती, वाड्या होती, गावं होती. आणि ह्या गावातून आम्ही प्रवास केला. रस्ता अरुंद, ट्रक
बाजूला चिखल, 2 गाड्या काढायची कसरत सगळी. आणि ह्या प्रवासाला आम्हाला वेळ किती लागला असेल? 8:30ला निघालो, 10:30ला आम्ही बनकर फाट्याच्या इथे एक हॉटेल आहे तिथे जेवायला बसलो. 10:30 वाजले होते आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. असा प्रवासाचा आनंद आम्हाला मिळाला. पण या प्रवासात आम्ही शिकलो की प्रवास करत असताना आपण सगळी तयारी, मी गाडी व्यवस्थित पाहिजे आपली प्रामुख्याने. कारण की आम्हाला त्या इथे रस्ता खराब, दगड, चिखल, खड्डे, डांबराचा रस्ता नव्हता, कच्चा रस्ता होता, अरुंद रस्ता होता. काही गाड्या काही स्लिप झाल्या खाली, काही गाड्यांना बंद पडल्या, काही गाड्या पंक्चर झाल्या. अशा 2-3 उदाहरणं आम्हाला दिसली. त्यामुळे प्रवास कसाही असेल, हायवेचा असेल, कुठे काही सांगता येत नाही. त्यामुळे गाडीचं सर्व्हिसिंग करून नक्की घ्या. रात्रीची वेळ असेल तर नक्की काळजी घ्या. त्याप्रमाणे दुसरं असं की आजूबाजूला काही खाण्याचं काही ठिकाण नव्हतं. म्हणजे प्रवासामध्ये खायला पण घ्या. खाणं असं घ्या की ते जास्त काळ टिकेल असं खायला घ्या. असा अनुभव आलाय. आणि परत एकदा रात्रीचा प्रवास करताना काळजी घ्या. सगळ्यांनी सुरक्षित राहा. धन्यवाद. परत आपण नवीन प्रवासामध्ये नवीन अनुभव शिकण्यासाठी आणि तुम्हाला सांगण्यासाठी परत भेटूया. आपलं S3 चॅनल आहे स्वाद, सफर आणि समाज. आपण समाजाचे कार्यक्रम दाखवतो. सफर आपण आता दाखवलेली आहे. चांगली सफर झाली. जो प्रवास आपला 2-2.5 तासाचा होता तो प्रवास आपल्याला 3-4 तास लागला. पण अनेक आपण याच्यातनं शिकलो. तर आपण नक्की पुढच्या प्रवासात भेटूया. तर चला, सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजे अनेक व्हिडिओ आपण वेगवेगळ्या विषयांवरती देत असतो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. आणि अशी माहिती, असं प्रवास होणं अचानक आल्यामुळे सगळ्यांना शेअर करा. चला, पुढच्या प्रवासात भेटूया.